तेवढ्याच ताकदीनं जोर देणार. आपण इथे टीजर सध्या व्हायरल करतो किंवा टीजर प्रकाशित केले जातात ज्याच्यामध्ये हिंदुत्वाचा हुंकार आणि दुसरं आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात किंवा नव्या दमाची आता ही सुरुवात असं सांगितलं जात आहे. दोन्ही गोष्टी नेमक्या काय सांगायच्या? खरी गोष्ट आहे. पहिली गोष्ट, हिंदुत्व हा पूर्णपणे हक्क आमचाच आहे. देशामध्ये पहिल्यांदा हिंदुत्वाची भूमिका मांडणारे, हिंदुत्वाचा एकदम पुरस्कार करणारे आणि हिंदू गर्व से कहो हम हिंदू आहे हे सांगणारे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचेच नेते. आमचे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संस्थापक होते. त्यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे तीच भूमिका घेऊन पुढे चाललेत आणि भविष्यामध्ये आदित्यजी ठाकरे हीच भूमिका पुढे घेऊन जातील, म्हणून तो टीजर योग्य आहे. आता विरोधकांकडून किंवा भाजपकडून विशेषतः अशी टीका केली जाते 63 कोटी रुपये खर्च केले जातात मेळाव्यासाठी, त्यापेक्षा शेतकऱ्यांना पैसे द्या म्हणून. भाजप जेव्हा कोरोनाचं संकट आलं होतं त्यावेळेला मुख्यमंत्री फंडामध्ये भाजपने पैसे देऊ नका म्हणून सांगणारी ही भाजप. PM केअर फंडाला पैसे द्या महाराष्ट्रातल्या लोकांनी हे सांगणारे भाजपवाले. हे काय सांगतात? यांना कुठली काली काळजी? यांना फक्त आणि फक्त घोषणा सिने स्टाईलनी, पिक्चर स्टाईलनी, ॲक्टर स्टाईलनी फक्त घोषणा करायच्या. काय झालं परवांच्या दिवशी? काय झालं? काय पाकिस्तानबरोबर मॅच खेळलात ना तुम्ही? काय सांगत होतात की आमचं खून आणि पाणी एकत्र नांदू शकत नाही म्हणून सिंधू करार आम्ही रद्द करतो. माझ्या अंगात इथं रक्त नाही तर सिंदूर वाहतोय हे सांगितलं गेलं. कुठे गेला सिंदूर? ज्यांचे 26 लोकांचे सिंदूर म्हणजे कुंकू पुसलं गेलं, त्यांच्या चितासुद्धा थंड झाल्या नाहीत, तेव्हा तुम्ही क्रिकेट खेळलात. कशाच्या गोष्टी करताय तुम्ही? कुठलं तुमचं हिंदुत्व? तुमचं हिंदुत्व म्हणजे विकाऊ हिंदुत्व आणि पैशाचं हिंदुत्व. एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात आणखी एक, मराठी जनांचा एक इच्छा आहे, मराठी जनांची इच्छा आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावे. चांगलं आहे, आलेलेच आहेत. आज येणार का ते मला माहीत नाही, परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर प्रत्येकाला आता नको. तर भास्कर जाधव आपल्यासोबत होते, व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत मुंबई.